मुंबईमधील उरणमध्ये राहणारी यशस्वी शिंदे ही रहिवासी नेहमीप्रमाणे गुरुवारी 25 तारखेला बेलापूरमधील आपल्या कंपनीसाठी कामासाठी निघाली होती. आई-वडिलांना तिने आधीच सांगितलं होतं की परतीच्या वेळेला ती मैत्रिणीकडे जाणार असल्याचं. परंतु काही कामानिमित्त 4 वाजता घरच्यांनी यशस्वीला कॉन्टॅक्ट केला, परंतु यशस्वीकडून काही प्रतिसाद नाही आला. घरच्यांकडून सतत कॉन्टॅक्ट आणि मेसेज केले जात असतानाही यशस्वी काही प्रतिसाद न देत असल्या कारणामुळे घरच्यांनी तिच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांशी संवाद केला. परंतु तिथूनही काही यशस्वीची माहिती सापडली नाही. घरच्यांनी मग यशस्वी जिथे-जिथे जाऊ शकते, ज्या ठिकाणी असू शकते, त्या ठिकाणी जाऊन माहिती काढण्याचा विचार केला. परंतु यशस्वीचा काही तपास लागला नाही. अखेर दमून यशस्वीच्या कुटुंबियांनी उरण पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतला आणि उरण पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना सांगत असताना त्यांनी म्हटलं की आपली मुलगी नेहमीप्रमाणे 11 वाजता बेलापूरला कामानिमित्त गेली होती, परंतु तिचा काही पत्ता लागत नाहीये. तिच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केले, कॉल्स केले, मेसेजेस केले, तिच्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधला, नातेवाईकांकडे जाऊन बघितलं, यशस्वी जिथे कुठे असू शकते तिथे जाऊन बघितलं, परंतु यशस्वीची काही माहिती भेटत नाहीये. यावरती पोलिसांनी यशस्वी शिंदे ही लापता असल्याचे FIR नोंद घेतली आणि त्यानंतर मग यशस्वीचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि शिंदे कुटुंब हे आपापल्या पद्धतीने यशस्वीचा शोध घेत होते. परंतु 25 तारखेची रात्र उलटून गेली आणि यशस्वीचा काही पत्ता लागला नाही. शिंदे कुटुंब यांची झोप उडाली होती. शिंदे कुटुंब हे सतत यशस्वीला शोधत होते. अखेर आपली मुलगी कुठे गेली असावी या शोधामध्ये यशस्वीचे कुटुंब फार चिंतेत होते. सकाळ आली आणि पोलिसांना देखील यशस्वी काही सापडली नसल्या कारणामुळे पोलिसांनी आपल्या चौकशीला जोर धरला आणि ते थेट पोहोचली यशस्वीच्या कामावरती बेलापूरमध्ये. बेलापूरमध्ये गेल्यावरती यशस्वी ही बेलापूरच्या कंपनीमध्ये गेल्या असताना पोलिसांना कळालं की यशस्वी ही 25 तारखेला हाफ डे घेऊन निघून गेली होती. मग पोलिसांनी यशस्वीच्या कॉन्टॅक्ट लिस्टची माहिती काढली आणि त्यामध्ये एक नंबर समोर आलं. या नंबरद्वारे यशस्वी आणि हे नंबर सतत तासनतास एकमेकांशी बोलत असल्याचं समोर आलं. कधी हा नंबर यशस्वीला कॉल करायचा तर कधी यशस्वी ह्या नंबरला कॉल करायची आणि ह्या नंबरद्वारे तासनतास ह्या दोघांमध्ये चर्चा व्हायच्या हे समोर आलं. मग पोलिसांनी आपली दिशा ह्या नंबरच्या दिशेने वळवली. ह्या नंबरची लास्ट लोकेशन पाहिली गेली. ह्या नंबरची लास्ट लोकेशन पाहता ती उरणमध्येच सापडली. यशस्वी आणि ह्या नंबरचा फोन देखील एकाच वेळेला बंद झाला होता. मग यशस्वीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी या नंबरची चौकशी करण्यास सुरू केली, परंतु यशस्वीची काही माहिती सापडली नाही. अखेर 26 तारखेची रात्र देखील आली, परंतु यशस्वीची अजून देखील माहिती मिळाली नव्हती. शिंदे कुटुंब हे अतिशय चिंतेत होतं. अखेर 27 तारखेच्या सकाळी 2 वाजता पोलीस स्टेशनमध्ये एक फोन आला आणि फोनद्वारे पोलिसांना कळवण्यात आलं की उरण रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक मृतदेह पडला आहे. स्थानिकांनी हा कॉल पोलिसांना केला होता. मग काय, पोलिस चौकशी घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले, परंतु घटनास्थळी गेले असताना पोलिसांनी पाहिलं की मृतावरती फार धारदार चाकूने वार केले होते. वार हे छातीवरती, हातापायांवरती, शरीराच्या प्रत्येक भागावरती. चेहऱ्याची अवस्था ही अतिशय छिन्न-बिछिन्न केली होती. चेहऱ्याची अवस्था ही दिशाभूल करण्या असल्या कारणामुळे मृतदेह नक्की कोणाचा आहे कळत नव्हतं, परंतु मृतदेह हे एका मुलीचा आहे एवढं मात्र पोलिसांना कळालं होतं. ह्यावरती पोलिसांनी मागच्या काही तासांपूर्वी काही नोंद झाली आहे का, काही तक्रार झाली आहे का याची यादी काढली आणि त्या यादीमध्ये यशस्वी शिंदे हिचं नाव आलं. कारण 24 तासापूर्वी शिंदे कुटुंब यांनी यशस्वी शिंदे ही लापता असल्याचं सांगितलं होतं. यशस्वी शिंदे यांच्या कुटुंबियांना पोलिसांद्वारे सकाळी हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात आलं, जेणेकरून मृतदेहाची ओळख पटून येईल करून मृतदेह हे यशस्वी शिंदे यांच्या कुटुंबियांना दाखवण्यात आलं आणि कुटुंबियांनी मृतदेहाच्या कपड्यांवरून ओळखलं की हीच यशस्वी शिंदे आहे. अखेर यशस्वी शिंदे ही भेटली होती, परंतु यशस्वी शिंदेचा खून कोणी केला होता यामागचा उलगडा अजून लागला नव्हता. त्यानंतर पोलिसांद्वारे कुटुंबियांची चौकशी केली गेली. कुटुंबियांना विचारण्यात आलं की यशस्वी शिंदे ह्या व्यक्तीसोबत सतत बोलत होत्या. या व्यक्तीचं नाव होतं दाऊद शेख. नक्की हा व्यक्ती कोण होता आणि हा व्यक्ती लापता असल्याचं देखील पोलिसांनी शिंदे कुटुंबियांना सांगितलं. जेव्हा ह्या व्यक्तीचं नाव कुटुंबियांनी ऐकलं तेव्हा यशस्वीच्या वडिलांनी सांगितलं की ह्याच व्यक्तीने खून केला असावा. पोलिसांनी आणखीन चौकशी करत असताना विचारण्यात आलं की दाऊदचा आणि तुमच्या मुलीचा काय संबंध होता. शिंदे कुटुंबियांकडून सांगण्यात आलं की 2019ला दाऊद ह्याने यशस्वीचा विनयभंग केला होता, तिची छळ काढली होती. ह्या कारणाअंतर्गत त्याच्यावरती आम्ही तक्रार केली होती आणि त्याच्या अंतर्गत त्याच्यावरती प्रॉक्सी अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्याला तुरुंगवास देखील झाला होता. परंतु तुरुंगातून सुटका झाल्यानंतर दाऊद हा कर्नाटकमध्ये गेला असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. परंतु काही दिवसानंतर दाऊद हा पुन्हा मुंबईला आला
आणि मुंबईला आल्यानंतर त्यांनी यशस्वीसोबत मैत्री करण्याचा प्रयत्न केला. मैत्री करत असताना त्यांनी यशस्वीकडून आपली झालेली चुकीची माफी देखील मागितली आणि मग सतत यशस्वीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ह्या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं, परंतु दाऊद शेखला कोणत्याही प्रकारचं प्रेम नसून आपल्याला फक्त यशस्वीच्या द्वारे जेलमध्ये टाकलं असल्याचं तिचा काटा काढण्यासाठी हा डाव रचला असावा असं सांगण्यात येतं. खेर काही दिवसानंतर यशस्वीचा आणि दाऊदचं कॉन्टॅक्ट सुरू झाले. एकमेकांसोबत सतत बोलण्याचं सुरू झालं, परंतु पोलिसांद्वारे सांगण्यात येतं की यशस्वीची हत्या ही सुमारे 3 ते 4च्या दरम्यान 25 तारखेला झाली असावी. हत्येच्या नंतर देखील तिच्यावरती धारदार चाकूने वार करून तिच्या शरीरावरती धारदार चाकूने वार करण्यात आले होते आणि दिशाभूल करण्यासाठी तिच्या चेहऱ्यावरती दगडाने वार करण्यात आले होते. खेर ह्यानंतर यशस्वीच्या कुटुंबियांना मृतदेह हे देण्यात आलं, परंतु त्यांनी हे स्वीकारलं नाही. त्यांनी सांगितलं, जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह हे स्वीकारणार नाही. हा सर्व डावपेच लवकरात लवकर आरोपी हा ताब्यात यावा यासाठी करण्यात आलं होतं. परंतु ही माहिती जंगलात लागलेल्या आगीच्या ठिणगीप्रमाणे उरणमध्ये पसरली आणि उरणमध्ये मोर्चा निघाला. यशस्वीला न्याय मिळाला पाहिजे आणि दाऊद शेखला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी या मोर्चामागे निघून आली. परंतु काही ठिकाणी हे सुद्धा सांगण्यात आले की हा कदाचित लव्ह जिहादचा मामला असावा, यामुळे कदाचित येणाऱ्या काळात राजकारण होऊ शकते याची शक्यता भासून येते. परंतु नक्की यशस्वीच्या हत्येच्या मागचं कारण काय हे अद्यापही समोर आलेलं नाही, कारण दाऊद शेखला अजूनही अटक झालेली नाहीये. उरणमधल्या पोलिसांद्वारे 7 पथकही कर्नाटकमध्ये दाऊद शेखला अटक करण्यासाठी पाठवण्यात आलेली आहे. परंतु दाऊद शेख हा अजूनही पोलिसांच्या हद्दीत चढला नसल्या कारणामुळे उरणमध्ये आक्रोशाचं वातावरण तापलेलं आहे.